नमस्कार मंडळी, ठरलं तर मगचा आजचा म्हणजेच मकर संक्रांतीचा स्पेशल असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सुरुवातीला आपण ठरलं तर मग मध्ये पाहतोय सायली जी आहे तर ती दिवाळीसमोर आलेली असते आणि आता अर्जुन महिपतला पकडायला गेलाय, त्यामुळे सायली जी आहे तर ती दिवाळीसमोर प्रार्थना करते. पहिल्यांदा तर ते दिवा लावते आणि हात जोडून उभी राहते आणि म्हणत असते की दिवाळी यांना सुखरूप ठेव ग. आणि पुढे म्हणते की चैतन्य भाऊजी, पोलीस यांच्यापैकी कोणालाही काही होऊ देऊ नकोस. आता सायली अशी प्रार्थना करत असते हात जोडून आणि म्हणत असते महिपतसारखा नराधम पकडला गेलाच पाहिजे आणि तो जर का पकडला गेला ना तर विराज काकांच्या अपघाताची सुपारी कोणी दिली होती हा माणूससुद्धा नक्कीच सापडेल. आणि पुढे म्हणते की दिव्याई त्याच्यासारख्या दुर्जनांना शिक्षा तर व्हायलाच हवी आणि तू या सर्वांच्या पाठीशी उभी राहा, असं सायली दिव्याईसमोर प्रार्थना करत. सायली पुढे म्हणते महिपतसारख्या दुर्जनांना तर शिक्षा व्हायलाच हवी, यासाठी दिव्याई तू यांच्या पाठीशी उभी राहा आणि खूप विश्वासाने मी तुझ्यावरती यांची जबाबदारी दिली आहे आणि माझ्या या विश्वासाला तडा जाणार नाही याची खात्री आहे मला, असं बोलून आता सायलीने दिव्याईवरती संपूर्ण अर्जुनची जबाबदारी सोपवली असते. आणि नंतर दिव्याई समोर सायली हात जोडते आणि आता बघतोय दुसरा सीन. तर दुसऱ्या सीनमध्ये आपण असं पाहतोय की प्रियाने जे आहे तर ते साक्षीला फोन लावलेला असतो आणि साक्षी म्हणते हा प्रिया बोल. तर प्रिया म्हणते की तुला अन्न सरांनी काही कॉन्टॅक्ट केला होता का ग? तर साक्षी म्हणते नाही ग, असं का विचारतेस? तर प्रिया म्हणते अगं असं स्पेसिफिक काही नाही, मला वाटलं की तुझा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचला असेल तर त्यांनी तुला कॉन्टॅक्ट करून काही अपडेट वगैरे दिली असेल तर. आता साक्षी म्हणते अपडेट? कसली अपडेट? अण्णांना काही झालं तर नाही आहे ना? तुला माहिती आहे का तू मला काही सांगत नाही असं काही आहेस का? प्रिया म्हणते नाही अगं असं काही नाही आहे आणि मला का माहिती असेल, उलट अगं माझीच इच्छा आहे की अण्णा सर लवकरात लवकर परत यावेत म्हणून, निदान त्यांनी तुला कॉल तरी करावात. साक्षी म्हणते मी तर त्यांची वाट बघून थकली आहे आता. प्रिया म्हणते जर अण्णा सरांनी तुला कॉल केला किंवा जर का ते तुझ्या घरी आली ना तर प्लीज मला लगेच कळवशील ना? आता सायलीला कळतच नाही, साक्षीला कळतच नाही की ही अशी का म्हणते ती. प्रिया म्हणते ते काय ना की अण्णा सर लवकरात लवकर घरी यावेत ना म्हणून मी नवस केलाय, मंदिरामध्ये जाऊन मी अभिषेक करीन असं म्हटलंय ना मी, तर त्यामुळे असं म्हटलं. तर नक्की सांग हा, मला कळव हा अण्णा सर आले की. तर साक्षी म्हणते हो. तर प्रिया म्हणते ठीक आहे काळजी घे हा, म्हणून फोन ठेवून टाकते प्रिया. आणि फोन ठेवल्यानंतर विचार करते की महिपत तर साक्षीच्या घरी सुद्धा नाही आहे. मग प्रियाने असं का विचारलं असेल की अण्णांनी तुला काही कॉन्टॅक्ट केला का म्हणून. आता हे सगळं ही समीरा जी आहे तर ही सुद्धा विचार करते आणि म्हणते की माझ्यापासून अण्णा किंवा प्रिया काही लपवत तर नाही येत ना, करत असते. आणि आता आपण लगेचच पुढचा सीन बघतोय. तर पुढच्या सीनमध्ये आपण पाहतोय पोलीस, अर्जुन, चैतन्य या सगळ्यांनी महिपत ज्या घरामध्ये लपलेला असतो ना तर त्या घराला संपूर्ण वेढा घातलेला असतो. आणि पोलीस जे आहेत तर ते लाऊडस्पीकरवरती अनाऊन्समेंट करत असतात की या घरामध्ये जे कोणी असतील ते लवकरात लवकर बाहेर या, पोलिसांनी तुमच्या संपूर्ण घराला वेढा घातलेला आहे. आता आतमध्ये असलेला महिपत आणि ते 3 लोक जे असतात तर ते सगळे ऐकत असतात. इतक्यातच महिपतला एक फोन येतो, तर तो फोन असतो रघुचा. आता रघुचा फोन आल्यानंतर लगेचच महिपत म्हणतो बोल रे. तर लगेच तो रघु म्हणतो साहेब गाडी तयार आहे बरं का, आता तुम्ही लगेच बाहेर या, आता लगेच निघूयात ना. तर लगेचच महिपत म्हणतो नाही आता ना आधी मटण भाकरी चुरून खातो, पान बिन खातो आणि मग आपण निघू, चालेल का? तर रघुला पण कळत नाही, तो पण म्हणतो बरं ठीक आहे. आता महिपत म्हणतो अरे ठीक आहे काय तुझ्या डोक्यात काय मेंदू आहे का नाही? इथं पोलीस माझ्यापर्यंत येऊन पोचलेत आहे, तिथंच थांबतो मी, इथून कसं निसटायचं ते बघतो, असं म्हणून आता रघु फोन कट करतो. आता पुन्हा पोलीस तिथं अनाऊन्समेंट करत असतात हे बघा तुम्हाला शेवटची वॉर्निंग आहे, तुम्ही जर का आता घराच्या बाहेर नाही पडला तर आम्हाला दार तोडून आतमध्ये यावं लागेल. पोलीस आता इन्स्पेक्टर सावंत कंटिन्यू अशी अनाऊन्समेंट करत असतात आणि बाहेर सगळे पोलीस बंदुका रोखून तयारत असतात. आता असं केल्यानंतर महिपत विचार करतो की आता याच्यातून बाहेर पडलंच पाहिजे, नाहीतर ना असं काहीतरी केलं पाहिजे ना की त्यांच्या तोंडावरून पळून जाता आलं पाहिजे. असं म्हणून महिपत आता ते आई, मुलगा आणि वडील हे 3 जण असतात ना की ज्यांना त्याने आणि त्यातल्या त्या माणसाला पकडतो आणि त्याच्या डोक्याला बंदूक लावून तो बाहेर येतो, म्हणजे त्या चाळीच्या बाहेर घराबाहेर येतो आणि आता त्याला बंदूक लावलेली असते. आता सगळेजण बघत असतात. महिपत म्हणतो की इन्स्पेक्टर तुम्ही तुमच्या सगळ्या माणसांना सांगा आत्ताच्या आत्ता हत्यारं खाली टाका म्हणून, नाहीतर याचा फुकट जीव जाईल हा, असं महिपत म्हणत असतो. आता अर्जुन तो इतका चिडलेला असतो महिपतवरती, ते सगळे पोलीस चैतन्य असतात बंदूक रोखून उभे असतात. आता पोलिसांनी सांगितल्यामुळे सगळेजण बंदुका त्यांच्या खाली ठेवतात. बंदुका खाली ठेवल्यानंतर अर्जुन म्हणत असतो महिपत सोड याला. आता महिपत म्हणतो ए सुभेदार, एक जरी पाऊल पुढे टाकलं ना तर गोळी नाही तर हे ज्या मेंदूची शकलं होतील 113%, असं महिपत म्हणत
म्हणत असतो आणि अर्जुन म्हणत असतो की सोड त्याला म्हणून. आता महिपत आणखीन त्याला घेऊन पुढे येतो अर्जुनकडे आणि म्हणतो की काय सुभेदार, आम्ही वयाने मोठे आहोत तुमच्या, तेव्हा मग आमची केस पांढरे झालेली आहेत तरीसुद्धा तुम्ही आमचं ऐकत नाही, हे काय बरोबर नाही, असं महिपत अर्जुनला म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की महिपत म्हणतो तुम्ही जाल शायनिंग मारायला पण या माणसाचा फुकट जीव जाईल. अर्जुन म्हणत असतो महिपत असलं काही करू नकोस, लवकरात लवकर तू सरेंडर हो आणि लक्षात ठेव हा तर सुटेलच पण तू सुटणार नाहीस हे लक्षात ठेव. आता महिपत म्हणतो एवढा मांस कुठून येतो तुम्हाला सुभेदार साहेब, ही काय खेळण्यातली बंदूक आहे का? आणि पुढे म्हणतो की जोपर्यंत ही बंदूक माझ्या हातात आहे ना तोपर्यंत तुम्ही माझं काहीच वाकडं करू शकत नाही, कळलं ना? अर्जुन म्हणत असतो माझं ऐक महिपत. अर्जुन महिपतला म्हणतो महिपत शहाणा हो आणि सरेंडर कर स्वतःला. आता महिपत म्हणतो एवढे इंग्लिश येत नाही आपल्याला. आणि पुढे म्हणतो सुभेदार साहेब पण एक गोष्ट मी नक्कीच करू शकतो, 113%. कुठली ती बघायची का तुम्हाला, असं म्हणतो. आता सगळेजण बघायला लागतात ना महिपतकडे. आता असं म्हणल्यानंतर अर्जुनच्या अंगावरती डायरेक्ट त्यानं जो माणूस पकडलेला असतो ना त्या घराचा मालक, तर त्याला फेकून देतो त्याच्या अंगावरती, अक्षरशः लोटून देतो आणि महिपत तिथून पसार होतो. आता या सगळ्या गडबड गोंधळामध्ये अर्जुनच्या अंगावरती तो माणूस पडलेला असतो. आता त्याला उचलण्यात हे ते सगळं करण्यामध्ये महिपत जो आहे तो दूर पळून जातो. आता सगळेजण महिपतचा पाठलाग करायला लागतात तर महिपत सतत फायरिंग करत असतो. आणि आजचा हा भाग अतिशय थरारक दाखवला आहे. अर्जुनने स्वतःच्या जीवावरती खेळून महिपतला आज पोलिसांच्या ताब्यात कसं मिळवून दिलं, हा भाग तुम्ही नक्की ऐका, रिव्ह्यू प्लीज शेवटपर्यंत नक्की पहा. आता आपण पाहतो की महिपत पुढे जंगलाच्या दिशेने पळायला लागलेला असतो आणि अर्जुन त्याच्या मागे पळत असतो आणि महिपत जसजसं अर्जुन दिसेल तसतसं त्याच्या अंगावरती फायरिंग करत असतो. आता असं करत असताना आपण पाहतोय की महिपतच्या लक्षात येते की आता अर्जुन लपलेला आहे, तो आपल्याकडे बघत नाही. इतक्यातच पटकन महिपत पळत जातो आणि जंगलात पळायला लागतो आणि महिपत जोरात खाली एका ठिकाणी पडतो. आता अर्जुन पण तिथे येतो आणि अर्जुन म्हणतो आता तू सुटत नाहीस महिपत, तुला तर आता मी, असं म्हणल्यानंतर महिपत डायरेक्ट त्याला बंदूक दाखवतो आणि ती त्याची गन दाखवल्यानंतर अर्जुन थोड्या वेळासाठी थांबतो. आता अर्जुन थांबल्यानंतर आपण हा थरार आहे ना तुम्ही टी व्हीवरती नक्की पहा, खूपच सुंदर दाखवला आहे आजचा भाग. आता महिपत डायरेक्ट उभा राहतो आणि अर्जुनच्या समोर बंदूक रोखतो. आता अर्जुन आणि महिपत असे गोल फिरत असतात आणि महिपतने अर्जुनवरती बंदूक रोखलेली असते. आणि इकडे आपण पाहतोय त्या क्षणाला सायली जी आहे तर ती दिवाळीसमोर हात जोडून उभी असते. आणि पुन्हा आपल्याला जंगलातला सीन दाखवलेला आहे. जंगलामध्ये अर्जुन महिपतला म्हणत असतो हिम्मत असेल तर चालव गोळी माझ्यावरती, चालव ना. तर असं म्हणल्यानंतर महिपत म्हणत असतो सुभेदार, मी तुला ना इथून जिवंत जाऊ द्यायला तयार आहे, फक्त ना मला तू इथून जाऊ दे. असं म्हणल्यानंतर अर्जुन म्हणतो की ते आता शक्य नाही, तुझा खेळ आता संपलाय. महिपत म्हणतो खेळ माझा नाही, खेळ तर तुझा संपलाय. असं महिपत अर्जुनवरती बंदूक रोखून म्हणत असतो आणि पुढे म्हणतो कळलं का सुभेदार, आणि पुढे म्हणतो की मरायला तयार हो, असं म्हणतो. आणि आता आपण बघतोय एकदम थरारक असा सीन दाखवलेला आहे आणि आता महिपत गोळी मारणारच असतो बरं का. इतक्यातच महिपत गोळी चालवतो आणि त्यातून गोळीच बाहेर पडत नाही, कारण त्याच्या पिस्तूलमधले सगळ्या गोळ्या ज्या आहेत तर त्या संपलेल्या असतात. आणि आता अचानकच आपण बघतोय की हा अर्जुन जो आहे तर तो आता महिपत म्हणून जोरात त्याच्या पाठीमागे जात असतो. आता महिपत तिथे एक जळतं लाकूड असतं तर ते हातात घेतो. अर्जुन त्याला म्हणत असतो की महिपत तर आता महिपत म्हणतो ये सुभेदार ये, काय ना की आज या जंगलामध्ये तुला उभाच जर का मी नाही ना जाळला तर माझं नाव पण महिपत शिकरी मी सांगत नाही. आता अर्जुन म्हणतो तू वाचणार नाहीयेस महिपत. आता महिपत त्या आगीचा जो काही लाकूड असतं ना तर ते अर्जुनच्या वरती सपासप त्याचे वार चालू करतो आणि अर्जुन प्रत्येक वार महिपतचा तो चुकवत असतो. आता अर्जुनने डायरेक्ट ते जे लाकूड असतं ना जळतं लाकूड तर तेच त्याच्या एका हाताने पकडलेलं असतं आणि महिपत दोन्ही हाताने ताकद लावत असतो. अर्जुन एकाच हाताने ते लाकूड पकडतो आणि महिपतच्या पोटामध्ये जोरात लाथ घालतो आणि महिपतला खाली पडतो आणि ते जे जळतं लाकूड असतं तर ते अर्जुन खाली जमिनीमध्ये आहे ना तर त्याची आग विझवतो. आता महिपत दुसरं लाकूड घेऊन पुन्हा अर्जुनवरती वार करायला लागतो आणि या दोघांची अशी भरपूर वेळ जी आहे तर ते आपल्याला झटापट दाखवलेली आहे. आता या झटापटीमध्ये भरपूर वेळ काठी अशी झटापट दाखवत असताना अर्जुन त्याला लात मारत असतो पोटात आणि म्हणत असतो की मी तुला महिपत सोडणार नाही अजिबात. आणि महिपतने आता अर्जुनला एका झाडाला असं टेकवलेलं असताना त्याच्या गळ्यावरती लाकूड टेकून तो जोरात त्याला दाब देत असतो आणि अर्जुन
अर्जुन तितक्याच जोराने महिपतला प्रतिकार करत असतो. आता महिपतने अर्जुनच्या गळ्यावरती जोरात लाकूड जे दाबून धरलेलं असतं. अर्जुनला खूप त्रास होत असतो. आता अर्जुन डायरेक्ट त्याचा गुडघा महिपतच्या पोटामध्ये मारतो आणि महिपतला खाली पाडतो. आता महिपत तितक्याच जोमाने उठतो आणि अर्जुनवरती सुद्धा वार करतो आणि अर्जुनला इतक्या जोरजोरात त्याच्या नाकावरती खूप जोरात मारतो. आता अर्जुन इतका बेशुद्ध होतो की नाकावरती त्याला भयानक मार लागलेला असतो आणि आता अर्जुन अक्षरशः चक्कर येऊन खाली पडतो. शेवटी तर महिपत अर्जुनला लाथ मारतो त्याच्या पोटामध्ये आणि आता अर्जुन आपल्याला दाखवलेला आहे की जंगलातल्या पालापाचोळ्यावरती खाली पडलेला असतो आणि हा सीन अतिशय थरारक दाखवलेला आहे. आणि आपण पाहतोय की जसा अर्जुन जमिनीवरती जोरात पडतो तसं इकडे सायली जी देवाईसमोर प्रार्थना करत असते तिथे सायली आणि अर्जुनचा फोटो वरून खाली जोरात पडतो. सायली इतकी घाबरते, पळत जाते आणि बघते तर ती फ्रेम असते अर्जुन आणि सायलीची. सायली घाबरून ती फ्रेमकडे बघत असते आणि म्हणते की आमची फोटो फ्रेम अशी कशी काय पडली, हा नक्की कसला संकेत आहे ग दिव्याई, असं सायली म्हणत असते आणि दिव्याईकडे पाहत असते. आणि आपल्याला दाखवलेलं आहे की इकडे अर्जुन जो आहे तो जंगलामध्ये पडलेला असतो आणि सायली आहो म्हणते की नाही असं होता कामा नये. म्हणून सायली आता ती फोटो फ्रेम ठेवते आणि तिथून निघून जाते. पुन्हा आपण इकडे जंगलामधला सीन बघतोय की अर्जुन डोळे बंद करून बेशुद्ध होऊन पडलेला असतो. आता महिपत त्याच्या जवळ जातो. बापरे, हा सीन बघताना तर थोडी भीतीच वाटली मला. इकडे महिपत अर्जुनच्या जवळ येत असतो आणि इकडे सायली घरामध्ये पळत जाते आणि बाहेर पडायला लागलेली असते. इतक्यातच सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात. सायली तू कुठे चाललीस असं म्हणून सगळे विचारतात. तिथं आता रविराज असतात, प्रतिमात्या असतात, त्याचबरोबर पूर्णाजी सगळे असतात. कल्पनाताई म्हणतात सायली थांब. रविराज म्हणतात कुठे निघालीस तू. सायली म्हणते मी यांच्याकडे जाते, यांना काही झालं तर मी जाते ना त्यापेक्षा. आता कल्पनाताई म्हणतात वेडी बिडीस का सायली म्हणते आई यांना काय झालं तर मी काय करू, त्यापेक्षा मी जाते ना यांच्याकडे. पुन्हाजी म्हणतात सायली तू जायचं नाहीस. प्रतिभात्या म्हणतात तिथे येऊन बस बरं, तू काय चाललंय बाळा तुझं. सायली म्हणते नाही मला जाऊ द्या नाही यांच्याकडे. रविराज म्हणतात हे बघ तू शांतपणे बस बरं. आता सायली म्हणत असे शांत कशी राहू रविराज काका, मला ना भीती वाटते, मी ना सतत बेचैन होती, त्यांच्या जीवाला काहीतरी धोका आहे रविराज काका, यांच्या जीवाला धोका आहे, मी जाते ना रविराज काका यांच्याकडे. आता रविराज खूप प्रेमाने समजवतात सायलीला. खरं तर बघायला गेलं तर सायली ही त्यांचीच मुलगी असते. आता आपण बघतोय की रविराज सायलीचे हात दोन्ही हातात घेतात आणि म्हणतात हे बघ सायली, खरं तर ना ही लढाई माझी आहे, तर ती खरं तर मलाच लढायला हवी ग बेटा, ही माझी लढाई होती. पण बाळा तू नको ग काळजी करू नकोस, तू ना मला माझ्या मुलीसारखीच आहेस ग. आता रविराज खूपच मायेने आणि प्रेमाने सायलीला समजावतात आणि म्हणतात की खरंच तू ना माझीच मुलगी आहेस. आता हे वाक्य ऐकल्यानंतर खूप छान मागे म्युझिक दाखवले आहे आणि आता रविराज काका म्हणतात की आणि बाप जिवंत असेपर्यंत तुझ्या अर्जुनला तो काही होऊ देणार नाही असं म्हणून रविराज आता माईने सायलीच्या डोक्यावरून हात फिरवत असतात. आणि हा इमोनाला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून टाका. चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या मदतीची खूप गरज आहे. पण अजूनही 97% प्रेक्षक असे आहेत जर ते व्हिडिओ तर पाहतात पण चॅनलला सबस्क्राईबच करत नाहीत. तर आपण बघतोय की असं रविराजांनी सायलीला समजावून सांगितल्यानंतर रविराज आता तिथून निघून जातात. अर्जुनाने त्या पोलिसांकडे जंगलामध्ये आणि घरामध्ये सगळेजण सायलीला समजत असतात की सायली नको बेटा तू काळजी करू. आणि तिथे पूर्णाजी, कल्पनाताई आणि प्रतिमाताई तिघीही आता सायलीला समजावून सांगतात. आणि आता आपण पुढे पाहतो इकडे जंगलातला सीन. महिपत जसा जवळ येतो अर्जुनच्या जवळ तसं अर्जुनचा चेहरा एकदम खतरनाक दाखवलाय आणि अचानकच डोळे जोरात उघडतो ना अर्जुन आणि ये करून इतक्या जोरात ओरडतो आणि अक्षरशः तो महिपतचा गळाच पकडतो आणि त्याला असा रुखत नेऊन झाडावरती त्याचं डोकं आपटतो आणि महिपत म्हणून अतिशय रागाने गेलेला अर्जुन जोरात महिपतच्या पोटामध्ये जोरात बुक्या मारत असतो आणि महिपत तितक्याच क्रूरतेने हसत असतो. बापरे, हा सीन ना थोडा भीतीदायकच वाटला. आता अर्जुन त्याला इकडे तिकडे आपटत असतो जंगलामध्ये झाडावरती ती आणि उठ म्हणून त्याला तो खाली पडला की उचलत असतो, उठत असतो आणि अर्जुन त्याच्या ताकदीनिशी संपूर्णपणे महिपतला एवढा मारतो त्याला जोरात त्याच्या पोटात मारतो, त्याच्या तोंडावरती मारतो. एवढा मार खाऊन सुद्धा महिपत अक्षरशः निर्लज्जपणे हसत असतो. आणि आता आपण पाहतोय की संतापलेला अर्जुन इतक्या जोरजोराने मध्ये महिपतला मारत असतो आणि महिपत अक्षरशः हसत असतो. अर्जुन तितक्याच रागाने पुन्हा त्याला मारत असतो. मारता महिपत उभा राहतो. अर्जुन त्याला पुन्हा मारतो. आता महिपत अक्षरशः खाली पडलेला दाखवलेला आणि खाली पडल्यानंतर अर्जुन त्याला म्हणत असतो उठ महिपत उठ, अजून तुझ्या बापाचा हिशोब व्हायचा आहे असं म्हणून. आता त्याला कळतं की सेम मगासारखंच अर्जुनने जसं नाटक केलेलं असतं तसंच आता महिपत सुद्धा नाटक करतो. आता अर्जुन अक्षरशः थकलेला असतो की अर्जुन थकलेला असतो
महिपतला मारून आणि आता अर्जुन डायरेक्ट उभा राहतो. कारण का त्याला वाटतं की आता महिपतला आपण इतकं मारले त्यामुळे आता महिपत बेशुद्ध पडलाय म्हणून आता अर्जुन उभा राहतो आणि अर्जुनचं लक्ष नसतं. अर्जुनला खूप वेदना होत असतात. आता महिपत डायरेक्ट पाठीमागून उभा राहतो, चाकू काढतो आणि छोटा चाकू असतो तर तो काढतो आणि अर्जुनला पाठीमागून आहे ना त्याच्या पाठीवरती वार करतो. अर्जुनच्या खांद्यावरती असा वार झालेला असतो की तिथून रक्तबंबाळ होत असतं. पुन्हा महिपत अर्जुनचा शर्ट हातात पकडतो आणि म्हणतो, ए अर्जुन सुभेदार, कशाला नको तिथं नाक खुपसतोयस तू, असं महिपत म्हणत असतो अर्जुनला आणि म्हणतो की 22 वर्षापूर्वी अपघात झाला होता ना, तर त्याच्यासाठी जो झाला तो तुझ्या काकाचा, तर तुझ्या काकासाठी तू कशाला मरायला तयार होतोय, तुला मरायचंय ना, ठीक आहे तुला मी मग मी तुला खपवतो, तेही 113%, असं महिपत अर्जुनला पकडून म्हणत असतो. अर्जुनच्या पाठीवरती वार झालेला असतो आणि पोलीस सुद्धा येतात आणि इकडे अर्जुन महिपतला म्हणत असतो की आता पुढचं आयुष्य जेलमध्ये काढ. चैतन्य येतो आणि अर्जुन, अरे तुला किती लागले असं म्हणत असतो. अर्जुन इतक्यातच महिपतला उचलतो आणि पोलिसांच्या ताब्यात देतो. इन्स्पेक्टर सावंत सुद्धा म्हणतात, घ्या रे याला ताब्यात, असं म्हणतात. आणि आता इतकं सगळं झालं तरी सुद्धा महिपत अर्जुनकडे रागाने बघत असतो आणि पोलीस आता महिपतला घेऊन जातात. चैतन्य आता अर्जुनला आधार देत म्हणतो की चल इथून म्हणून. पुढचा सीन आपण बघतोय घरामध्ये सोफ्यावरती सगळेजण बसलेले असतात हॉलमध्ये आणि प्रिया दरवाजाच्या आडून हे सगळं ऐकत असते. पुन्हाजी म्हणत असतात, सुभेदारांच्या घरावरती एका मागोमाग एक अशी संकट काय येत आहेत काय माहिती, असं म्हणून त्या आता रडायला लागतात. प्रतिमात्या म्हणतात, पूर्णाई काळजी करू नकोस, अर्जुनला काही होणार नाही. इतक्यातच सायली म्हणते, मी रविराज काकांना फोन करून बघते असं म्हणून सायली फोन लावत असते आणि फोन काही लागतच नसतो. कल्पनाताई म्हणतात, काय झालं ग, तर सायली म्हणते, आई हो फोनच लागत नाहीये. कल्पनाताई म्हणतात, अगं मग तू परत ट्राय कर ना. आता सायली वारंवार फोन करत असते रविराजांना आणि रविराज इकडे दाखवलेले आहेत जंगलामध्ये पोचलेले असतात. इन्स्पेक्टर सावंत तिथे उभे असतात, त्यांची जीप वगैरे. आता रविराज तिथे येतात आणि म्हणतात, इन्स्पेक्टर सावंत काय झालं हो. आता असं म्हणल्यानंतर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, आम्ही महिपत शिकरेला अरेस्ट केलं आहे म्हणून. तर रविराज म्हणतात की दॅट्स ग्रेट आणि म्हणतात की अर्जुन सुभेदार कसे आहेत, तर ते म्हणतात ते जंगलाच्या त्या साईडला आहेत. आता असं म्हणतात, इतक्यातच सायलीचा फोन वाजतो. रविराज फोन उचलतात आणि म्हणतात, हां बोल सायली. सायली म्हणते, हॅलो रविराज काका, तुम्ही कुठे आहेत आणि हे कुठे आहेत, तुम्ही सांगा ना की हे कसे आहेत, कुठे आहेत आणि यांना फोन द्या ना, मला यांच्याशी बोलायचं आहे. आता हे सगळं सायली खूप घाबरली, हे रविराजांच्या लक्षात येतं. ते म्हणतात, सायली हे बघ तू शांत हो, अर्जुन बरा आहे, म्हणजे अजून मी अर्जुनला भेटलेलो नाही आहे पण तो बरा आहे. पण ना एक खूपच मोठी बातमी आहे ग. सायली म्हणते, काय झालं, तर रविराज म्हणतात की महिपत शिकरे सापडला. सायली लगेच देवाचे आभार मानते. आता रविराज म्हणतात, आणि पोलिसांनी त्याला अटक केली. सायली म्हणते, अरे वा, म्हणजे आनंदाची बातमी आहे. तर लगे प्रियाचं तोंड पडतं ना. सायली म्हणते, यांना सांगाल का मी त्यांच्या फोनची वाट बघते म्हणून. रविराज म्हणतात, हो सांगतो, हां चल मी फोन ठेवतो. आणि रविराज म्हणतात पोलिसांना, चला बरं आपण अर्जुनला लागतात. आणि घरामध्ये, अर्जुन ठीक आहे ना. सायली म्हणते, हो पूर्णाजी हे ठीक आहेत आणि महिपत शिकरे पोलिसांना सापडलाय. आता असं म्हणल्यानंतर प्रतिमा त्या पूर्णाजी सगळ्यांना घरात खूप आनंद होतो. सगळेजण हात जोडून दिव्याईचे आभार मानतात. पूर्णाजी म्हणतात, दिव्याईने आपलं म्हणणं ऐकलं, आता फक्त सुमन सापडू दे म्हणजे आपलं झालं. त्यावर लगे कल्पनाताई म्हणतात, सापडेल नक्की सापडेल. आणि कल्पनाताई सायलीला म्हणत असतात की सायली तू ना अशीच हसत राहा ग, तुझ्या डोळ्यामध्ये ना पाणी नाही ग बघवत. आणि प्रिया हे सगळं तोंड घाण करून ऐकत असते आणि पुढे कल्पनाताई म्हणतात की बरं अर्जुन कधी येतोय ग सायली. सायली म्हणते, आवाई ते येतीलच, पण आता काळजी करण्याचं खरंच काहीच कारण नाहीये. आता असं म्हणल्यानंतर प्रतिमा त्या म्हणतात की सायली मागाशी तुझा कॉल आल्यानंतर ना मी घरामध्ये देव पाण्यात ठेवले होते ग, मला आता घरी जायला हवं, मी निघते असं म्हणून प्रतिमात्या आता सुभेदारांच्या घरातून निघतात. म्हणतात पुन्हाही येते आता प्रतिमात्या जातात आणि इथपर्यंत तरीही प्रिया दाराच्या आडून उभारून हे सगळं ऐकतच असते की काय बोलतात ते. सायली म्हणते, पूर्णाजी मी दिव्याई समोर दिवा लावते म्हणून आता सायली सुद्धा दिव्याई समोर दिवा लावायला जाते. आणि आता आपल्याला दाखवलेलं आहे प्रिया इकडे एकटीच विचार करत असते की महिपत असा कसा सापडला, का त्याला मूर्खाला पळून जाता आलं नाही का, तोंड उघडणार नाही याची सोय तर मी करून ठेवली, तरी सुद्धा पोलिसांना महिपतने सगळं काही सांगून टाकलं तर, असं प्रिया विचारून घाबरत असते. आणि आपण इकडे बघतो की रविराज आता महिपतपर्यंत आलेले असतात. आता रविराज अक्षरशः त्याचा शर्ट कॉलर पकडतात महिपतची आणि म्हणतात, तुझ्यामुळे माझं आयुष्य सगळं बर्बाद झाले, तुझ्यामुळं आजपर्यंत इतकं सगळं झाले, असं रविराज आता खूप संतापाने महिपतला बोलत असतात. आणि म्हणतात की तू माझ्या आणि माझ्या जीवाच्या कुटुंबावरती उठला होतास, तुझ्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं महिपत. आणि महिपत पण
तितक्याच रागाने रविराजांकडे बघत असतो आणि रविराज म्हणतात गेली 20-25 वर्ष झालं तुझ्यामुळे मी तडफडतोय अक्षरशः, हे सगळं तुझ्यामुळं. म्हणून रविराज जोरात मुस्काडीत देतात मैपतच्या. मैपत खूप मस्तीने बघत असतो रविराजांकडे. रविराज म्हणतात शक्य असेल ना तर मी तुझा जीव घेतला असता, माझ्या या हाताने मी तुझा जीव घेतला असता, पण आता नाही. आता हे काम कोर्टालाच करू दे. मग तुझ्या मुलीसारखीच तुला देखील जन्मठेपेची शिक्षा होईल याची काळजी ना की मी आता घेईन जारियाला घेऊन, असं रविराज जोरात ओरडतात. म्हणतात मला नको ह्या माझ्या नजरेच्या समोर. आता रविराज सुद्धा खूपच चिडलेले असतात मैपतवरती आणि आता बघतोय की रविराज खूप चिडलेले असतात. आता नंतर चैतन्य आणि अर्जुनकडे रविराज बघतात आणि पाहतात तर अर्जुनला खूप लागलेला असताना चैतन्य त्याला धरून घेऊन येत असतो. आता रविराज म्हणतात अरे इन्स्पेक्टर सावंत तर म्हणत होती की तुला काही झालं नाही म्हणून. अर्जुन म्हणतो नाही काही झालं नाही आहे काका, आय एम कम्प्लिटली फाईन. रविराज म्हणतात की अरे लागलंय ना. चैतन्य म्हणतो अरे कम्प्लिटली फाईन. चैतन्य म्हणतो कम्प्लिटली फाईन काय बोलतोयस तू, हे लवकरात लवकर ट्रेन करायला हवं. आता अर्जुन म्हणत असतो मैपतला रेड झाली, हेच तर माझी ट्रीटमेंट आहे, आपण जिंकलो रविराज काका, असं म्हणल्यानंतर रविराज काका म्हणतात हो बेटा पण आधी ह्याच्यावरती आपल्याला ट्रीटमेंट घ्यायला हवी, चल म्हणून. आता अर्जुन आणि रविराज चैतन्य आणि रविराज दोघेही ऐकत नाहीत आणि अर्जुनला ट्रीटमेंटसाठी निघून जातात. आणि आता आपल्याला घरचा सीन दाखवलेला आहे. सायली आता देवी आईच्या समोर येते आणि खूप खुश असते सायली आणि देवी आईच्या समोर सांगते की देवी आई अगं मी तुझे आभार ना कसे मानू ग देवी आई, तू माझ्यावरती इतकं प्रेम करतेस की माझा तू प्रत्येक हट्ट पूर्ण करतेस, असं सायली म्हणत असते आणि पुढे म्हणते की तुझे आशीर्वाद असेच माझ्यावरती राहू देत म्हणून सायली पुन्हा देवी आईच्या समोर नतमस्तक होत असते. खऱ्या अर्थाने आजचा भाग जो आहे तो खरंच विनर एपिसोड आहे आणि आजचा ठरलं तर मागचा हा भाग इथेच संपलेला आहे. प्रेक्षकांनो मी दिलेला रिव्ह्यू तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा. आणि आता आपण पुढच्या भागामध्ये पाहतोय की अर्जुन जो आहे तो हॉस्पिटलमध्ये असतो आणि तो म्हणत असतो की सिनियर आणि प्रतिमा त्याच्या अपघाताचा खरा मास्टर माइंड आता आपल्याला कळेल. रविराज म्हणत असतात की आता महिपतला तर अरेस्ट होईलच पण आमच्या अपघातामागचा खरा सूत्रधार सुपारीसुद्धा आता ज्यांनी दिली आहे त्याचे सुद्धा दिवस आता भरलेच म्हणून समजा. आणि इकडे नागराज जो आहे तर तो सुमनला जोरात खूप मारत असतो की तूच तर महिपतला सोडलंस ना म्हणून आणि म्हणतो की तू मर आता इथं, तो माझा खून करेल महिपत आणि तू आता इथंच सोड, असं म्हणून नागराज सुमनला खूप मारत असतो. आणि आता आपल्याला दाखवलेलं आहे की महिपत आणि अर्जुन आमने सामने बसलेले असतात आणि अर्जुन म्हणत असतो की मी तुला शेवटचं विचारतोय, तुला सुपर देणाऱ्या माणसाचं नाव काय आहे महिपत म्हणून. तुम्हाला काय वाटतं महिपत नागराजचं नाव सांगेल का साक्षीच्या भीतीपोटी तो गप्प राहील. भेटूया उद्याच्या भागात, पाहूया महिपत काय करतो ते. तोपर्यंत टेक केअर, बाय.